सध्या ओव्हरलोडमुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने विजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. नांदगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार सुहासअण्णा कांदे यांनी थेट भ्रमणध्वनीवरून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांशी संवाद साधत फिडरचे वेळ वेगवेगळी करून प्रत्येक शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत सूचना करून न्याय मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळालाय. साहेब नमस्कार. साहेब काय एक विनंती अशी होती, काय झालंय आता याला शेवटचे पिकं आहेत शेतकऱ्यांची आणि जर पाणी नाही मिळालं ना तर सगळे पिकं जळून जातील आणि आपल्या नांदगाव मतदारसंघात पीक सोडून दुसरं काही आधार इन्कमच नाहीये. तर माझी तुम्हाला अशी विनंती होती, जितके धरणं आहेत ते सगळे धरणं पाणी आलेलं आहे, धरणं भरलेले आहेत तर चालू करून द्या अशी विनंती होती आणि तुम्ही चालू करायला अशी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि दुसरा छोटा विषय असा होता साहेब, ते धरणावर सप्लाय बी चालू व्यवस्थित ठेवा, कट नको व्हायला, म्हणजे कमीत कमी लोकांचं हे भरणं जरी मिळालं ना तरी लोकांना बरं होऊन जायचं. हो 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 थोडं एवढं भरलं फक्त प्लीज मदत करा सगळ्या धरला मदत चालेल. सगळे जेवढे छोटे मोठे होते तेवढे प्लीज प्लीज. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नांदगाव तालुक्यातील परधावाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीत सलून दुकानाचे नुकसान झाले. मात्र नुकसानग्रस्त सलून व्यावसायिक शिवाजी चित्ते यांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याची माहिती नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांना मिळताच त्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त सलून व्यावसायिक शिवाजी चित्ते यांना सन्मानपूर्वक आमदार निवासस्थानी आमंत्रित करून त्यांना सलून दुकानातील सर्व साहित्य उपलब्ध करून देत चित्ते यांना पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, नाभिक संघाचे तालुका प्रमुख विजय निकमसर, शहर प्रमुख रवींद्र बिडवे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. मालेगाव शहरात नशाकारक कुत्ता गोळ्या आणि कप सिरप औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मालेगाव शहरातील काडी कुठी मैदान परिसरात पोलिसांनी छापा टाकत 6,35,879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कोडीनयुक्त कप सिरपच्या 1200 बाटल्या तसेच अल्प्राझोलमच्या तब्बल 67,200 कुत्ता गोळ्यांचा समावेश आहे. या कारवाईत 3 आरोपी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. सुरतहून मालेगावात आणून नशाकारक औषधांचा साठा आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यामधील एका आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नाशिक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर DS स्वामी सर यांनी आम्हाला NDPS याच्या विरोधात स्पेशल मोहीम राबवण्याची आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने मालेगावमध्ये विविध स्तरावरती NDPSचा अवेअरनेस आणि धडक कारवायांच्या बाबतीतल्या सूचना सरांनी दिल्यानंतर कारवाया चालू आहेत. काल 20 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव शहरामध्ये एक गुजरात येथील आरोपी आपल्याकडे कोडीन फॉस्फेटच्या कप सिरप आणि अल्प्राझोलम टॅबलेट, ज्याला गावामध्ये कुत्तागोली म्हणून संबोधलं जातं, असा मुद्देमाल घेऊन गावात विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली. त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 2,37,600 रुपयाच्या 1200 कोडीन फॉस्फेटच्या बॉटल्स, एकूण 10 बॉक्स, ज्याच्यामध्ये 120 बॉटल्स आहेत, तशा एकूण 1200 बॉटल्स, 1,62,579 रुपयाच्या 4,480 अल्प्राझोलम टॅबलेटच्या स्ट्रिप्स, ज्याच्यामध्ये 67,200 एकूण गोळ्या आहेत, 2 लाख रुपयाचा टाटा एस कंपनीचा पिकअप आणि एकूण 3 आरोपींचे 3 मोबाईल, असे 32,000 रुपयाचे मोबाईल आपण याच्यामध्ये हस्तगत केलेले आहे. एकूण मुद्देमाल 6,35,879 रुपयाचा मुद्देमाल आपण आजच्या कारवाईत हस्तगत केला. याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. पहिला आरोपी फिरोज खान लुकमान खान, जो उमरवाडा सुरत गुजरातचा राहणारा आहे. दुसरा आरोपी रईस खान सईद खान, जो शिकारी चौक मालेगावचा राहणार आहे. आणि तिसरा वाहिद हसन सिद्दीक हसन, जो रमजानपुराचा राहणार आहे. सचिन दराडे यांची भाजपच्या OBC सेल उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख नियुक्ती. मनमाड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन दराडे यांची भाजपच्या OBC सेल उत्तर महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दराडे यांच्या नियुक्तीची OBC मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश चिडेकर,
प्रदेश सचिव भैरवीताई पलांडे, आमदार राहुलदादा आहेर, आमदार सुहास अण्णा कांदे, जिल्हाध्यक्ष नितीन कदम, नाशिक महानगराध्यक्ष सुनील काका केदार, ओबीसी प्रदेश महामंत्री विक्रांत चांदवडकर, उत्तर महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख गणेश भाऊ गीते, जयश्रीताई दौंड, नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी अभिनंदन केले. तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलच्या 17 वर्षातील मुले उपविजयी तर मुली विजयी झाल्या. मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुलींचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. यशस्वी खेळाडूंचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनमाड येथील देवकी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र राजपूत यांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आरोग्य रत्न पुरस्कार 2026 ने गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आधुनिक सुविधांची जोड देत नवजात शिशु व बालरुग्णांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर राजपूत यांना गौरविण्यात आले. या सन्मानामुळे मनमाडच्या वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. हा पुरस्कार देवकी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला समर्पित असल्याचे डॉक्टर राजपूत यांनी सांगितले. मनमाड व नांदगाववरून लासलगाव मार्गे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लासलगाव रेल्वे उड्डाणपूल व बाह्य वळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने मनमाड लासलगाव महामार्गावर लासलगाव रेल्वे स्थानकानजीक गेल्या अनेक वर्षापासून असलेला रेल्वे फाटक क्रमांक 105 आज सकाळी 10 वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या. रेल्वे गेटला पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे फाटकाजवळ बांधण्यात आलेला रस्ता तसेच भुयारी मार्ग अंडरपास वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळे लासलगाव आणि विंचूर परिसरातील नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे गेट क्रमांक 105 कायमस्वरूपी बंद करण्याच्या कार्यवाहीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती एका पत्रकाद्वारे लासलगाव रेल्वे स्टेशन मॅनेजर यांनी केली आहे. पण दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000. ठिकाण देवकी हॉस्पिटल, मनमाड. संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10. मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये. पात्रता 12वी पास नापास. सिद्धी पॅरामेडिकल. संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55. द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.